रसिक प्रेक्षक हो नमस्कार. मैत्र शब्दांचे च्या आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते. साध्या सोप्या भाषेत जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं प्रसिद्ध नाव म्हणजे भूमिकन्या बहिणाबाई चौधरी. अहिराणी बोलीतील त्यांच्या कविता खूप गाजल्या. आज आपण त्यांची कविता ऐकणार आहोत. कशाले काय म्हणू नये. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हणू नये. हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हणू नये. नही वाऱ्यानं हालल त्याले पान म्हणू नये. नही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नये. पाटा येहरी वाचून त्याले मया म्हणू नये. नही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नये. व्याख्या केल्यासारख्या एका ओळीत भक्ताची व्याख्या आहे बघा. किती सुंदर सांगितलंय. नही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नये. नही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नये. भक्ताच्या व्याख्या किती गोड वाटतायत ऐकायला. पुढे ऐकूया. निज विते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये. आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. ज्याच्या मध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणू नये. हाय म्हणजे विहीर. ज्याच्या मध्ये नाही पाणी त्याले हाय म्हणू नये. धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये. येह ऋतू नये रीती तिले मोठ म्हणू नये. केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नये. नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नये. जिले नाही फुटे पान्हा तिले माय म्हणू नये. अरे वाटेच्या दोरीला कधी साप म्हणू नये. इके पोटाच्या पोरीला त्याला बाप म्हणू नये. दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये. जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नये. जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नये. इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये. जन्मदात्याने भोवला त्याले लेक म्हणू नये. ज्याच्या मध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये. ज्याच्या मध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नये. ज्याच्या मध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये. ज्याच्या मध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नये. अगदी सोप्या भाषेतलं जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल. कविता लाईक करा, शेअर करा. परत भेटूया मैत्र शब्दांचे च्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.